स्वेच्छेने बसवा. स्वेच्छेने बसवलं तर लोक बसवायला तयार असेल तो बसवेल. ज्याला नाही आता आता माझ्या घरी मला 20,000 रुपये बिल आलं. मला त्या 5,000च्या वरती येत नव्हतं, कारण मी तुमचं वर हे बसवलंय 5 सोलर. मला यायचं 5-6 हजार, आणि ते आजपासून नाही येत होतं, 2-3 वर्षापासून. आता डायरेक्ट बायको म्हणली 20 कसं काय आलं म्हणले. म्हणजे आता माझ्या घरातून बी अशी सुरुवात झालेली आहे. तर माझी विनंती हीच आहे की सर्वसाधारण माणसांना या गोष्टीचा सुद्धा जो त्रास होतोय तो कसा कमी करता येईल याचा सुद्धा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. उद्योजकांना त्रास होऊ नये आमची विनंती. माझी विनंती आहे की मुलांनी साहेब, तुम्ही आजच्या आज आदेश देऊन टाका. इथे 4 माणसं एक्स्ट्रा ठेवा ना तुम्ही या फॅक्टरीकरता. 4 माणसं जास्त द्या ना, काही फरक पडत नाही. आउटसोर्सिंगची बी दिले तर त्यांना चालेल. पण इथे फॉल्ट झाला म्हणजे फटकशी माणूस पोचला तर निश्चितपणाने आमचे कारखाने बंद राहणार नाही. कारण की जळगाव आमचं पहिलेच कारखान्यांमध्ये मागे आहे, आणि ते जर राहिलं तर आता आमचं मेडिकलचं हब येतं इथे. छोटे छोटे उद्योग आणखी त्याला बघून काही काही कामधंदे इथे येणार आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य असणं निश्चितपणाला आम्हाला गरजेचं आहे. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू मानूनच आम्ही पुढच्या काळामध्ये काम करतोय. आणि आज आपण बघतोय की सरकारने, आज देवेंद्रजींच्या सरकारामध्ये आज आपण पाहतोय की 2 लाख रुपये